राज्यात शिवसेनेतील फुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेकडून गुरुवारी पक्षाचा 60वा वर्धापन दिन आक्रमक पद्धतीने साजरा करण्यात आला। सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करून पक्षाच्या वाटचालीचा गौरव करण्यात आला। मात्र वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवसैनिकांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। अरे तुला नरकात तरी जागा भेटू दे रे। इथं 15 कोटी मराठी जनांची त्यांच्या विश्वासाची तुम्ही माती केली रे। आणि मराठी अस्मिता बाळासाहेबांचं स्वप्न तुम्ही 15 कोटीला 100 कोटीला तुम्ही विकलं रे। तुम्हाला नरकात तरी जागा भेटू द्या रे हरामखोरांनो, ए गद्दारांनो, मराठी अस्मितेची माती करणाऱ्या हरामखोरांनो। सिद्धेश्वर तलाव परिसरातील दशक्रिया विधी होणाऱ्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून गेलेल्या 6 खासदारांचा हिंदू परंपरेनुसार प्रतिकात्मक दशपिंडी विधी केला। यावेळी संबंधित खासदारांनी पैशांसाठी आणि सत्तेसाठी निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावनांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांच्या नावाने खरकटे अन्न नैवेद्य म्हणून ठेवण्यात आले। तसेच ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्यांच्याशी शिवसैनिक कधीच तडजोड करणार नाहीत असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून ही जी 6 गद्दार खरकट खाऊन गेलेले आहेत, पैशाचं खरकट खाल्लेलं आहे तरी त्यांना या ठिकाणी खरकट ठेवून आम्ही श्रद्धांजली वाहिलेलं पिंडदान केलेलं आहे। शिवसैनिक हा कधी कमजोर नव्हता, सर्वसामान्य असेल, परंतु निष्ठा आहे त्याच्याकडे। खाल्ल्या मिठाला जागणारी औलाद आहे आमची शिवसेनेची। परंतु ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेने शिवसेनेचे 6 आमदार जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर, उद्धव साहेबांच्या मशाल या चिन्हावर निवडून आले होते, ते पैसे देऊन पळून नेले याचा आमच्याकडे कुठेतरी रोष आहे मनामध्ये। त्यामुळं या खरकट्यांना हे खरकट टाकून आम्ही या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे। हे मेले, परंतु आम्ही परत अजून 6 नवीन खासदार निवडून आणू शकतो शिवसेनेचे, एवढी धमक आमच्यात आहे। आणि उद्धवजींचे हात हा शिवसैनिक रक्ताचे पाणी करून बळकट केल्याशिवाय राहणार आहे। शिवसेना नेत्यांनी या कृतीमागील भूमिका स्पष्ट करताना गद्दारी करणाऱ्यांविरोधातील शिवसैनिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा प्रतिकात्मक दशपिंडी विधी केल्याचे सांगितले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आमचे सर्व पदाधिकारी आज पिंडदान केलेलं आहे। हिंदू धर्मामध्ये पिंडदान मेल्यानंतर करतात, परंतु आम्ही पिंडदान हे 6 वडवे निघून गेलेले आहेत, हे गद्दारी केलेले आहेत, पैशासाठी गद्दारी केलेल्या आहेत। जो एकनाथ शिंदेला रिक्षावाल्यापासून मुख्यमंत्री केला, परंतु तो सुद्धा गद्दारी करून परत आमच्या पक्षाची माणसं फोडण्याचं काम करतो, जे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। ह्या लोकांना फक्त पैसा पाहिजेला आहे। शिवसेनेच्या कष्टातून घामातून या लोकांना निवडून आणला, परंतु या लोकांना स्वतःच्या ऐश्वर्यासाठी, स्वतःच्या बायका पोराच्या ऐश्वर्यासाठी 100 कोटी घेऊन फुटतात। परंतु आम्ही शिवसेना पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहून 6 गेले तर 6 लाख निर्माण करायची ताकद शिवसेनेमध्ये आहे। आणि सोलापुरातील शिवसैनिक उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर आहे। या आंदोलनात्मक कार्यक्रमामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। यावेळी शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्धापन दिनाच्या दिवशीच गद्दारांविरोधात केलेल्या या आक्रमक आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे। या गद्दारांना जोड्याने मारा, जोड्याने त्यांची हित लायकी आहे गद्दारांची।